वैष्णवीचा हुंड्यासाठी बळी गेलाय, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कसबडे कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपींना सोडणार नाही, तुम्ही मागाल तो वकील देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामध्ये कसबडे कुटुंबियांची भेट घेतली। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कसबडे कुटुंबाला आश्वासन। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक। वैष्णवी हगवणेला लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। हगवणे कुटुंबानं कसबडे कुटुंबाकडून 51 तोळे सोनं घेतलं होतं। वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न। कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यावेळेला उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्र मिळवली। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांच्या साक्ष नोंदवल्या। वैष्णवीला नवरा शशांकनं मारहाण केलेला पाईप जप्त। मारहाणीमुळे प्रकरणामध्ये आणखी एका कलमाची वाढ। वैष्णवी हगवणेला पती शशांकनं पाईपनं मारहाण केल्याचं समोर। आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून आणखी एका कलमाची वाढ। पाईपनं मारहाण केल्यानं 118(2) हे कलम प्रकरणामध्ये वाढवलं। राजेंद्र हगवणेच्या घरामध्ये 3 बंदूक परवाने असल्याची माहिती, तर गुन्हा दाखल असूनही निलेश चव्हाणकडेही बंदुकीचा परवाना असल्याची माहिती। निलेश चव्हाणनेही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचं समोर। स्पाय कॅमेऱ्यानं पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप। 2019ला गुन्हा दाखल, तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवरही गुन्हा दाखल।